नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल सदनिका वितरण समारंभ. गृहस्वप्नपूर्तीचा संस्मरणीय क्षण. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर अंधारावर मात करून उजाडणारी पहाट एक नवीन आशा घेऊन येत असते. तसाच काहीसा आजचा हा क्षण. नव्या घराचा, नव्या सन्मानाचा आणि नव्या जीवनशैलीचा हा मंगल आरंभ. नायगाव बीडीडी चाळीतील 160 चौरस फुटांच्या खोलीत पिढ्यानपिढ्या जगणाऱ्या कुटुंबांच्या स्वप्नांना आज नव्या क्षितिजाची भरारी मिळतीये. शतकपूर्तीचा इतिहास सांभाळणाऱ्या बीडीडी चाळीतील रहिवाशांनी सन्मानाच्या पुनर्वसनासाठी तब्बल 4 दशकं संघर्ष केला. अखेर सन 2017 मध्ये बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पुनर्बांधणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचं वितरण करण्याचा मान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लाभला. ही घरं जी आहे, मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे, तर सोनं सांभाळून ठेवायचे. पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं, तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे. गृहस्वप्नांच्या वचनपूर्तीच्या या प्रवासाला पुढे नेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना आज त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार आणि माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केल्या जाणार आहेत. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या 15.61 एकर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3,344 भाडेकरू आहेत. 2 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात 8 पुनर्वसन इमारतींमध्ये 1,401 रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पैकी 5 पुनर्वसन इमारतीतील 864 सदनिकांच्या चाव्या आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान केल्या जाणार आहेत. उर्वरित 537 सदनिकांचं बांधकाम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 12 पुनर्वसन इमारतींमधून 1,888 सदनिका उभारण्यात येणार आहेत. नायगाव येथे निर्माण होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलामध्ये शाळा, व्यापारी संकुलं तसंच स्वतंत्र वेलफेअर सेंटर इत्यादी सह सर्व आधुनिक सोयी सुविधांचा समावेश असेल. म्हाडातर्फे या प्रकल्पातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचं 160 फुटांच्या जुन्या चाळीतील खोलीतून 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या आधुनिक सदनिकेत विनामूल्य पुनर्वसन केलं जात आहे. या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी पुढील 12 वर्षांकरिता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. आनंद होतो इथे बघून की आम्ही याच्या आधी 160 स्क्वेअर फूट मध्ये राहत होतो आणि आता 500 स्क्वेअर फूट मध्ये राहणार आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे व माझ्या फॅमिलीलाही त्याचा खूप आनंद होतोय. हे आता आमचा नवीन अध्याय चालू होणार आहे. आमचं स्वप्नातलं घर म्हाडा आणि LNT वाल्यांनी आम्हाला पूर्तता म्हणजे छानपैकी बांधून दिलेलं आहे. 500 स्क्वेअर फूट घर घेणं आमच्यासारख्या मध्यमवर्गाला परवडणारं नव्हतं आणि ते म्हाडाने आणि LNTने जे पूर्ण केलंय तर त्यांचे शतशः आम्ही आभार आहोत. पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवत या प्रकल्पात मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्य जल संचयन तसंच इमारतींच्या बांधकामात भूकंप रोधक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलाय. हा प्रकल्प म्हणजे केवळ इमारतींची बांधणी नाही, नागरिकांच्या स्वप्नांची प्रत्यक्ष पूर्ती आहे. नव्या घराच्या चाव्यांसोबत येथील कुटुंबांची होणार आहे नव्या जीवनाची सुरुवात. उज्ज्वल भविष्यातील एक सुखकर, आनंदमयी नवा प्रवास. चला आपण सारेजण या स्वप्नपूर्तीच्या संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया. म्हाडा, तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी संस्था.